दिवसाचा पांडुरंग. पंढरपूर येथील पांडुरंगाचे मंदिरात गोकुळ नियमितपणे झाडण्याची सेवा करत होता. तेव्हा त्याच्या मनात विचार आला की विटेवर उभा राहून रोज हजारो लोकांना दर्शन देत असणाऱ्या पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत असतील. म्हणून एक दिवस त्याने पांडुरंगाला विचारते, देवा, तू आमच्यासाठी सारखा उभा असतोस, तुझी पाय दुखत असतील तेव्हा तू आता विश्रांती घे, मी तुझ्या जागी उभे राहण्याची सेवा करेल. त्यावर पांडुरंग म्हणाला, ठीक आहे, पण तू इथे उभा राहून कोणालाही काही सांगू नकोस, काहीही झाले तरी बोलू नकोस, फक्त हसत उभा राहा. पांडुरंगाचे हे बोलणे ऐकून ते मान्य केले व दुसऱ्या दिवशी सकाळी तो पांडुरंगाचा जागी उभा राहिला. तेव्हा तिथे भक्तांचे येणे सुरू झाले. श्रीमंत भक्त बोलतो, देवा, मी लाखो रुपयांची देणगी दिली आहे, माझ्या व्यवसायामध्ये भरभराट होऊ दे. त्यावर तो श्रीमंत भक्त तेथून निघून गेला. पण चुकून तो आपली पैशांनी भरलेले पाकिट तिथेच विसरला. पण देवाने काहीच न करता फक्त उभे राहण्याचे सांगितले असल्याने गोकुळ त्याचे पाकिट त्याला परत देऊ शकला नाही. त्यामुळे तो फक्त हसत उभा राहिला. पुढे तेथे एका गरीब भक्तांचे येणे झाले. गरीब भक्त म्हणतो, पांडुरंगा, हा 1 रुपया मी तुला अर्पण करतो, माझी ही धनांची सेवा स्वीकार कर. तसेच मला नेहमी तुझ्या चरणाशी ठेव, माझ्याकडून तुझी भरभरून सेवा करून घे. देव, माझी बायको व मुले 2 दिवसांपासून उपाशी आहे, घरात अन्नाचा कण नाही, माझा सगळा भार मी तुझ्यावर सोडला आहे. जे काही होईल ते तुझ्या इच्छेप्रमाणे होईल असा मला विश्वास आहे. असे म्हणून तो भक्त आपले डोळे उघडतो. तेव्हा त्याला तिथे पैशाने भरलेले पाकिट दिसते. तेव्हा देवाचे आभार मानून तो ते पाकिट घेऊन जातो व आपल्या उपाशी बायकोला, मुलांना व इतर गरीब लोकांना अन्न देतो. गोकुळ काहीच न बोलता हसता उभाच असतो. पुढे तिथे एक नावाडी येतो. देवाला उद्देशून तो म्हणतो, हे पांडुरंगा, आज मला समुद्रातून खूप लांबचा प्रवास करायचा आहे, तेव्हा सर्व व्यवस्थित होण्यासाठी आशीर्वाद दे. असे म्हणून तो नावाडी तेथून जाऊ लागतो. तितक्यात तो श्रीमंत भक्त पोलिसांना घेऊन तिथे येतो. तिथे पाकिट नसल्याचे बघून तो श्रीमंत भक्त पोलिसांमार्फत चोरल्याचा संशयावरून नावाड्याला अटक करतो. तेव्हा गोकुळला फार वाईट वाटते, पण तो काहीच करू शकत नसल्याने तो फक्त उभा राहतो. तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो, पांडुरंगा, हा काय खेळ मांडला आहेस, मी काहीच नाही केलं तरी मला ही शिक्षा. हे ऐकून गोकुळचे हृदय गहिवरते. तो विचार करतो की स्वतः पांडुरंग जरी इथे असला असता तरी त्याने काहीतरी केले असते. असे म्हणून न राहून तो पोलिसांना सांगतो की पाकिट नावाड्याने चोरले नसून गरीब भक्ताने चोरले आहे. त्यावर पोलीस नावाड्याला सोडून देतात. तेव्हा नावाडी न श्रीमंत हे दोघे भक्त देवाचे आभार मानून तेथून निघून जातात. रात्री पांडुरंग मंदिरात येतो व गोकुळाला विचारतो, कसा होता दिवस. गोकुळ म्हणतो, पांडुरंगा, मला वाटले होते की इथे उभे राहणे फार सोपे काम आहे, पण आज मला कळाले की हे काम किती अवघड आहे. ते ह्यावरून कळते की तुझे दिवस हे सोपे नसतात. पण देवा, मी आज एक चांगले काम पण केले आहे. असे म्हणून तो सारी हकीकत देवाला सांगतो. तेव्हा पांडुरंग निराश होऊन त्याला म्हणतो, शेवटी तू माझा आज्ञेचा भंग केलास. तुला मी सांगितले होते की तू कोणालाही काहीही बोलू नकोस, पण तू ऐकले नाहीस. तुझ्या माझ्यावर, देवावर विश्वासच नाही. तुला काय वाटते की मी भक्तांच्या हृदयातील भावना ओळखू शकत नाही. गोकुळ मान खाली पाळून उभा राहतो. पांडुरंग पुढे म्हणतो, अरे, त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतील पैसे हे चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचारातील होते आणि या पैशांचा बदल्यात त्याला व्यवसायांमध्ये माझ्याकडून भरभराट हवी होती. त्यामुळे पाकिट हरवण्याचा खेळमाळा करावा लागला, जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला वापरून त्याचा पदरातील पापाचा साठा कमी होणार होता. त्या गरीब भक्तांकडे फक्त शेवटचा 1 रुपया राहिला होता.
तरी देखील श्रद्धेने व भक्तीने त्याने मला तो अर्पण केला. म्हणून पैशांचे पाकिट मी त्याला दिले, कारण तू सर्व पैसे फक्त गरीब लोकांसाठी वापरतो. आणि त्याने तसेच केले आहे. त्या नावाड्याने काहीही चुकीचे केले नव्हते, पण तो समुद्रामध्ये लांबच्या प्रवासाला जाणार होता. तेथील वातावरण आज खूप खराब आहे. मोठमोठ्या लाटा जोराने वाहत आहेत. या परिस्थितीत तो आपली नाव वाचवू शकला नसता व त्याचा प्राण गेला असता. म्हणून मी त्याला अटक करण्याचा खेळ रचला, जेणेकरून तो तुरुंगात बंद राहील व मोठ्या संकटापासून सुटेल. पण तुला वाटले की आपण एक दिवसाचा देव झालो आहो, म्हणजे आपण सगळेच समजू लागलो. पण तू तर सर्व खेळावर पाणी सोडले आणि नेहमी जे होते तेच आज पण झाले. देव मनुष्यासाठी चांगले खेळ रचतो, पण मनुष्यच त्यावर पाणी सोडतो. मित्रांनो, देव जे काही करत आहे हे फक्त आपल्या चांगल्यासाठीच करत आहे. फक्त आपण देवावर विश्वास ठेवून धीर बाळगला पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आणि अशी छान छान कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.